मागील व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात गुरुचरित्रातील कोणते निवडक अध्याय संकल्पपूर्तीसाठी पारायण करू शकतो याबद्दल माहिती घेतली. आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा आपल्याकडून कोणत्या चुका आपण केल्या नाही पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, स्वामी ऋणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. 17 मेपासून अधिक मासाची सुरुवात झाली, तेव्हा पुढील 30 दिवस चुकूनही या गोष्टी करू नका. यावर्षी ज्येष्ठ महिना 2 वेळा आलेला असून या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखतो. हिंदू पंचांगानुसार 2026 हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वर्ष ठरत आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नसून एकूण 13 महिने आहेत. यावर्षी ज्येष्ठ महिना 2 वेळा आलेला असून या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. या अतिरिक्त महिन्यामुळे 2026 मधील सण उत्सवांच्या तारखांमध्येही मोठे आमूलाग्र बदल पाहायला आपल्याला मिळणार आहेत. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिना अधिक मास म्हणून गणला जाईल. याची सुरुवात 17 मेपासून झाली आहे आणि याची सांगता 15 जून रोजी होईल. यामुळे त्यानंतर येणारे मुख्य सण साधारण 15 ते 20 दिवस पुढे ढकलले गेले आहेत. उदाहरणार्थ रक्षाबंधन 28 ऑगस्टला तर दीपावली 8 नोव्हेंबरला साजरी केली जाईल. हा अधिक मास का येतो? अधिक मास येण्यामागे खगोलशास्त्रीय आणि गणितीय कारण आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौरवर्ष साधारणपणे 365 दिवसांचे असेल तर चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. या 2 वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन 3 वर्षात साधारण 32 ते 33 दिवसांचा होतो. हा काळ संतुलित करण्यासाठी 3 वर्षांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास म्हणून ओळखतो. अधिक मासात आपण काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपण आता बघणार आहोत. शुभ फलप्राप्तीसाठी अधिक महिन्यात या गोष्टी नक्की आवर्जून आपल्याकडून झाल्याच पाहिजेत. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णूंची उपासना आणि मंत्रजप करणे, दानधर्माला या महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे पुण्यदायी मानले जाते. या अधिक मासात श्रीमद भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रवण करणे अत्यंत लाभदायक ठरते. तेव्हा आवर्जून या गोष्टी अधिक मासात करून पुण्य कमवा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या अधिक मासात आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. शास्त्रानुसार अधिक मासात काम्य कर्मे म्हणजेच वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. विवाह, मुंजन, गृहप्रवेश किंवा नामकरण सोहळा यासारख्या गोष्टी करणे टाळले पाहिजेत. त्यानंतर नवीन व्यवसाय किंवा मोठ्या गुंतवणुकीची सुरुवात करणे टाळले पाहिजे. तामसी आहार म्हणजेच मांसाहार, मद्यपान करणे टाळावे आणि सात्विक जीवनशैलीचे पालन करावे यासाठी मान्यता आहे. अधिक मासात केलेली भक्ती आणि साधना इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फळ देते. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हा या अधिक मासात प्रत्येकाने दानधर्माची सेवा करून पुण्य कमवण्याची संधी गमावू नका. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.